हा आहे पितळेचा अडकित्ता. हा अडकित्ता ना माझ्या आजीच्या काळातला आहे. खूप सुंदर डिझाईन, खूप जड, त्याचा आकार खूप छान आहे. मला जेव्हा आईने दाखवला तेव्हा आईला मी तेच म्हटलं, अशा वस्तू आम्हाला पाहायला मिळणं म्हणजे खरंच आमचं खूप नशीब. कारण अशा वस्तू फक्त संग्रहालयातच, पुरातन वस्तू संग्रहालयात पाहायला मिळतात. त्याचं पातं जे आहे ना ते आहे लोखंडाचं. आणि हा जो अर्धगोल दिसतोय त्या ठिकाणी आई म्हणाली त्याला घुंगरू लावलेले होते. त्यामुळे जेव्हा सुपारी कट व्हायची तेव्हा छान त्या बारीक घुंगरांचा आवाज व्हायचा. किती छान बनवलं असेल बनवणाऱ्याने. हे खालचे जे दोन आहेत पकडण्याचे तिथे पण छोटे बारीक घुंगरू होते. खूप सुंदर. तो कित्येक दिवसापासून खरं वापरात नाही आहे, पण तरी अजून त्याचं पातं खूप छान आहे. सहज सुपारी कट झाली त्यांनी, कापल्या गेली. पूर्वीच्या काळी बरेच वेळ जेवण झाल्यावर पान खाल्लं जायचं. पान हे खरं आरोग्यासाठी खूप चांगलं होतं, त्यामुळे खात असत पूर्वीची लोक. त्यामुळे रोज वापरात होता, पण आता वापरात नसतानाही सहज सुपारी कापल्या गेली. अशा ह्या खास वस्तू आपण खरंच जपून ठेवल्या पाहिजेत. हा पूर्वजांची आठवण म्हणून आपल्या घरामध्ये असणं म्हणजे हा आपला अमूल्य ठेवा आहे. हे आहे उदबत्तीचं घर. हा आहे हत्ती आणि याच्यावर जी उंच दांडी दिसते त्याच्यामध्ये उदबत्ती लावली जात असत. देवघरामध्ये देवघराच्या दोन्ही बाजूला हे हत्ती ठेवले जात आणि यामध्ये अगरबत्ती लावली जात असे. तसेच घरामध्ये जर कुणी पाहुणे मंडळी आली तर त्यांच्या बाजूला, ताटाच्या बाजूला हे ठेवून त्यामध्ये अगरबत्ती लावली जायची. खूप सुंदर आहे हा हत्ती. हा ज्या चौरंगावर आहे त्या चौरंगाची बारीक डिझाईन, त्याचे 4 पाय, हत्तीची सोंड अतिशय रेखीव आहे. अशा या वस्तू खरंच आपण जपून ठेवल्या पाहिजेत. हा आपला अमूल्य ठेवा आहे.